नगरपालिका निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसे सर्वच पक्षातील अंतर्गत कुरघोड्या सामोरे येऊ लागल्या आहेत। याला चिपळूण नगर परिषद ही अपवाद नसून पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। निवडणुकीतील तिकीट वाटपावरून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांनी चिपळूण शहर प्रमुख शशिकांत मोदी यांच्यावर आज पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला। यांनी राजीनामा दिला। उद्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा देतात। ते फक्त एका व्यक्तीमुळे, की त्या व्यक्तीने एक व्यक्ती म्हणजे कोण? शशिकांत मोदी। एका व्यक्तीमुळे असंख्य लोकांनी, आमचे विवेकजी गोखले असू दे, सुधीर पानकर असू दे, बूथ अध्यक्षापासून शक्ती केंद्र अध्यक्षापासून या चिपळूण शहरामध्ये असंख्य राजीनामे येत्या 2 ते 4 दिवसात नक्कीच सर्व देणार आहे। याची पक्ष कधी दखल घेईल का? एका व्यक्तीमुळे, फक्त एका व्यक्तीमुळे, म्हणजे तुम्ही एका व्यक्तीमुळे हा भारतीय जनता पक्ष तुम्ही दावणीला लावलात का? माझी लढाई व्यक्तीशी नाहीये, पण आम्ही जे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे काम करतोय ते प्रामाणिक काम करतोय। आम्ही निरंजन डावकरांनी मला परवा प्रश्न विचारलं की तू 10 नंबर मध्ये निवडणूक लढवशील का, किंवा तू को ऑप्शनला जाशील का, सिक्युरिटी म्हणून जाशील का? मी बोललो साहेब काय विषय आहे, मी 9 नंबर मध्ये फॉर्म भरलाय, मला 10 नंबर मध्ये मी जर गणिताचा अभ्यास केला तर मला इंग्लिशचा पेपर कशाला आपल्याला सोडवायला देताय? तुम्ही कोणासाठी एवढं करताय? शशिकांत मोदीसाठी एवढं करताय? बरं, शशिकांत मोदी, मी त्या निरंजन डावकरे साहेबांना एवढं विचारलं की साहेब तुम्ही आमदार झालाय, त्यावेळी आमच्यासारखा कार्यकर्ता तुमच्या मागे होता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या मागे होता म्हणून तुम्ही आमदार झालाय, त्यावेळी तुमच्या विरोधात त्यावेळी होते आणि तुमची त्यांचं शिफारस पत्र घेऊन आलाय। हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। ज्यावेळी शशिकांत मोदी 3 टर्म त्या वार्डातले नगरसेवक आहेत, 3 टर्म नगरसेवक आहेत, तिथे भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे, भारतीय जनता पार्टीच्या मतदानावरती ते निवडून येत आहेत। जर खरोखर त्यांनी जर त्या 9 नंबर प्रभागामध्ये, आताचा जो 9 नंबर प्रभाग आहे त्याचा प्रभाग आहे, त्यांनी खरोखर जर एवढ्या 3 टर्म मध्ये म्हणजे 10 वर्षात जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर मी त्यांना अशी विनंती करतो की तुम्ही पक्षाचा एबी फॉर्म घेऊ नका। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, चिपळूण शहराच्या आशीर्वादाने, चिपळूण शहराच्या नागरिकांच्या आशीर्वादाने, महालक्ष्मीच्या कृपेने मी उद्या प्रभाग 9 मधून अपक्ष उमेदवारी भरत आहे। मी आपल्या मध्येतून त्याला सांगू इच्छितो, मी भारतीय जनता पार्टीच्या जे कोण वरिष्ठ आहेत त्यांना सांगू इच्छितो की त्याला एबी फॉर्म देऊ नका। त्याला माझ्या समोर त्याला अपक्ष लढवायला तुम्ही संधी द्या, अपक्ष लढवायला त्याला संधी द्या। आज त्या वार्डामध्ये त्यांनी काय काम केलंय ते त्याला माहिती। ज्यावेळी मी चिपळूण शहरामध्ये आम्ही नगरपालिकेत नगरसेवक होतो त्यावेळी आमच्या विरोधात होते। आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र जे चालू होऊ शकलं नाही त्याला सर्वात मोठा कारणीभूत असेल तर शशिकांत मोदी। आज शालोमचं जे मधला त्याच्या गल्लीतला जो रोड आहे सिमेंट कॉन्क्रीटचा, त्या गटाराला विरोध करणारा शशिकांत मोदी। आणि एक ब्रेकिंग न्यूज देतो, महायुतीचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत उमेश सकपाळ यांना विरोध करणारा पण शशिकांत मोदी। त्याला शहराध्यक्ष म्हणून विचारला असता त्यांनी स्पष्ट सांगितलं हा उमेदवार चालणार नाही। त्यावेळी आम्ही पण होतो, पण पक्षाचा चाकलीमुख 1.25 लाखाची ही मी फक्त प्रेस घेतोय, ही फक्त का राजीनामा देतोय? मला नगरसेवक तिथे व्हायचं आहे, तिकिटासाठी मी राजीनामा, तिकीट नाही मिळालं, पक्षावर रागवलोय, वरिष्ठांवर रागवलोय म्हणून नाहीये। आमची लढाई आहे। आम्ही काय सांगतो की तो आरक्षणचा जो प्रभाग 9 मध्ये आहे ओपन पडलंय, तिथे ओपनचे जे उमेदवार आहेत, पण ते विनोद कदम असतील, विवेक गोखले असतील, परिमल भोसले असतील, त्यांच्यापैकी कोणालाही द्या, हे आमचं म्हणणं आहे। हे आम्ही पक्षाला सांगतोय। म्हणजे जो काळ आला त्याला तुम्ही शहराध्यक्ष दिलं, जो काळ आला त्याला तुम्ही नगरसेवक पद दिलं। हे जे आता राजीनामा सत्र चालू आहे ते एका व्यक्तीमुळे, ह्याची तरी वरिष्ठ कधी दखल घेतील का? हा मला पडलेला प्रश्न आहे। आज काय त्यांनी आज एवढा नगरपालिकेत असताना त्रास दिलाय की विरोध करायचा आणि नंतर त्याचं काम करून मोकळं व्हायचं। मी तिथल्या वॉर्डच्या जनतेला आवाहन करतोय, प्रभाग 9 मधल्या जनतेला आवाहन करतोय, सुशिक्षित वार आहे, आमचा मराठा समाज पटीने खूप मोठ्या प्रमाणात
ब्राह्मण समाज खूप मोठ्या प्रमाणात आहेत, इतर समाजाची लोक मोठ्या प्रमाणात आहेत. मी तिथल्या नागरिकांना आवाहन करतोय की तुम्ही त्याला 3 टर्म निवडून दिलं, त्या 3 टर्म मध्ये त्यांनी त्या वार्डाचा किंवा प्रभागाचा विकास किती केलाय हे त्याला तुम्ही कधी विचारणार आहात का? कधी विचारणार का? 10 वर्षामध्ये त्यांनी वार्डाचा किती विकास केला का त्यांनी स्वतःचा किती विकास केला हे अख्ख्या चिपळूणला माहिती आहे. अजून ही पहिली प्रेस आहे, अजून रंगत वाढायची आहे. 2 तारखेला इलेक्शन आहे, मोजून आपल्याकडे 10 ते 15 दिवस आहेत. अजून महायुतीचे उमेदवार ठरत नाहीत आणि एकामेकाला विश्वासात न घेता याद्या पाठवल्या जात आहेत. तेवढं महायुतीला सोपं नाहीये, ते समजतायत. तेवढं सोपं नाहीये. मी कुठच्या पक्षाच्या विरोधात नाही, कुठच्या उमेदवाराच्या विरोधात नाही. आमची लढाई आहे इथे जे पक्षाची सिस्टीम चालली खालच्या लेवलला, जिल्हाध्यक्षापासून सगळ्यांची ती चुकीची पद्धत चाललेली आहे.